2020 मध्ये बिग बॉसचा माजी स्पर्धक एजाज खानला फेसबुक लाईव्हवर आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याबद्दल मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती। त्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये त्याने एक वादग्रस्त विधान केलं आणि प्रत्येक घटनेसाठी मुस्लिमांना जबाबदार धरण्याच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। खार पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या विरुद्ध कलम 153 अ, 117 आणि 121 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। यानंतर एजाज खान ड्रग्ज प्रकरणामुळे देखील चर्चेत आला होता। 2021 मध्ये मुंबई पोलिसांनी एजाज खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती। त्याच्यावर ड्रग्ज बाळगण्याचा आणि विकण्याचा आरोप होता। या घटनेनंतर त्याला बराच काळ कायदेशीर अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं। एजाज खानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करून बिग बॉसचा माजी स्पर्धक अदनान खानवर निशाणा साधला होता। केवळ अदनान खानच नाही तर एजाज सोशल मीडियावरील अनेक इन्फ्लुएन्सरशी भांडत राहतो। अदनान खानला दिलेल्या धमकीमुळे अदनान खानच्या समर्थकांनी सोशल मीडियावर एजाज खानला चांगलंच फटकारलं देखील होतं। 2020 मध्ये एजाज खानला त्याच्या फेसबुकवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली होती। या व्हिडिओमध्ये त्याने कोरोना विषाणूच्या मुद्द्यावरून सरकार आणि काही प्रसिद्ध पत्रकारांविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरली होती। त्यानंतर त्याला खार पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। या घटनेनंतर 6 दिवसांनी त्याला जामीन मिळाला होता। आता पुन्हा एजाज खान एका नव्या वादामुळे चर्चेत आला आहे।